धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतल, भवनदीचा झाला तारा, भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतल, तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुनी संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ, पांडुरंगा बाबाची सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी संताची, जेणे पंढरी सारिखाची अकोला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग निघातीला विठ्ठला. धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतल, प्रसन्न विषयी करिता निरूपण करिता प्राप्तास नराभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा संतांच्या भेटीमध्ये प्राप्त झालेली धन्यता व्यक्त करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, आजचा काळ आजचा दिवस माझ्या दृष्टीने अत्यंत धन्य अशा पद्धतीचा आहे, कारण संतांची गाठ पडलेली आहे. गाठ पडल्यानंतर कोणतीही पद्धतीची आता अंतःकरणामध्ये कोणतीही गाठ राहिली नाही, संदेहाची सुटली गाठी, मोकळा झालो. संतांच्या भेटीमध्ये मोकळं होणं एवढंच नाही, भवनदीचा झाला तारा, सगळं दुःख निघून गेलं एवढंच नाही, मंगलाची अवस्था प्राप्त झाली. तो का म्हणे मंगल आता, आणि कोण दाता या सगळंच बिघडलं. कीर्तन कालच्या नंतर आलं वातावरणावर सुद्धा चांगलं लागलं पाहिजे.
वासा फिरला की सगळे वासे फिरतात. आता सांगत नाही कोणता मुख्य वासा फिरल्यामुळे हे सगळं पवित्र भूमी मध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा. आदरणीय सन्माननीय महेश दादा नांदगे आमदार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या कुशल मार्गदर्शनाने सुरू असणारा हा उत्सव, हे या उत्सवाचं 12वं वर्ष तपोपूर्तीचा सोहळा साजरा होतोय. मागे 2-3 वेळेस या उत्सवाला आलेल्या असल्यामुळे या उत्सवाबद्दल आणि एकंदरीत या भूमीबद्दल अंतःकरणामध्ये नितांत श्रद्धा आहे. त्याची 2 कारणं. एक, हा सगळा परिसर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे, त्यामुळे या भूमीबद्दल नितांत आदर अंतःकरणामध्ये आहे. दुसरी गोष्ट, भोसरी हे जे गाव आहे, काही गावाची नावं अशी असतात की ती नावं कायमस्वरूपी अंतःकरणामध्ये कोरली जातात. वारकरी संप्रदायामध्ये जसं आळंदी हे गाव आपल्या अंतःकरणामध्ये कोरलेलं आहे. आळंदी म्हटलं की ज्ञानेश्वर माऊली, देहू म्हटलं की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, पैठण म्हटलं की एकनाथ महाराज. आपल्या सोलापूर जिल्ह्याकडे तुम्ही जर आलात तर मंगळवेढा म्हटलं की दामाजी पंत, गोरोबा काका म्हटलं की तेल, सावतामाळी महाराज म्हटलं की अरळ. ही सगळी अगदी नावं घेतली की त्या गावाची नावं अंतःकरणात कोरली जातात. तसं भोसरी म्हटलं की भोसरीकर माऊली. जसं मला असं वाटतं की आळंदी हे गाव जसं चंद्र सूर्य असेपर्यंत त्याचं जे असणारं आध्यात्मिक वलय आहे ते कायम टिकून राहणार आहे, तसं चंद्र सूर्य असेपर्यंत भोसरीकर माऊलीमुळे भोसरी या गावाचं सुद्धा वलय कायम टिकून राहणार आहे. त्याच्यामध्ये चिर मात्र सांगतात. आपण माऊलीला पाहिलेली अनुभवलेली मंडळी आहात. अलीकडल्या नवीन पिढीला जरी फारसे माहीत नसले तरी जुन्या पिढीला चांगले माहिती आहे. मी खूप लहान असल्यापासून पंढरपुरामध्ये माऊलींना पाहायचं. आवर्जून प्रत्येक महिन्याच्या एकादशीला मी त्यांना भेटायला आम्ही जायचो. पंढरपुरातली सगळी फडकरी मंडळी त्यांना भेटायला आवर्जून जायचो. ज्यांचं जीवन जगद्गुरु तुकोबारायांचं गाथामय जीवन ज्यांचं झालं. मी आज भोसरीकर माऊलींबद्दल भोसरी गावात बोलतोय असं नाही, या सगळ्या मंडळींना माहिती आहे. मी जिथं जिथं कीर्तन होईल आणि जिथं जिथं तुकोबारायांच्या गाथ्याचा आणि वारकऱ्यांच्या चालीचा विचार येईल तेव्हा माऊलींचं नाव घेतल्याशिवाय मी पुढे जातो. भोसरीकर माऊलींचं नाव घेतल्याशिवाय पुढे जात नाही. महेश गुरुजी, नारायण महाराज, अशोक महाराज, गंभीर महाराज या सगळ्यांना माहिती आहे. याचं कारण आहे की काही संस्कार वारकरी संप्रदायावर जुन्या पिढीमध्ये ज्यांनी केले, योग्य पद्धतीचे संस्कार केले, त्याच्यामध्ये एक आदरणीय नाव म्हणून भोसरीकर माऊलींचं नाव घ्यावं लागतं. अतिशय योग्य संस्कार. तुकोबारायांची गाथा आणि तुकोबारायांचे शब्द, तुकोबारायांनी शब्दाला दिलेली आकार उकार वेलांटी म्हणजेच जगद्गुरु प्रत्यक्ष तुकोबाराय आहे. ही श्रद्धा ज्यांच्या अंतःकरणामध्ये आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहिली. आयुष्याचा शेवटचा क्षण सुद्धा गाथा छातीवर घेऊनच त्यांचा शेवटचा क्षण, माझ्या माहितीप्रमाणे भाद्रपद मध्य द्वितीय तृतीय किंवा दशमी काहीतरी असेल, माऊलींच्या अष्टमी, भाद्रपद मध्य अष्टमी पंढरपुरामध्येच असल्यामुळे मला माहित आहे. हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याची सेवा माऊलींनी केली. त्या माऊलींच्या पदस्पर्शाने जन्मस्थानी पुनीत झालेला हा सगळा परिसर. आणि या परिसरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने गेल्या 12 वर्षापासून पूर्वीपासून सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवाचं नेतृत्व, मार्गदर्शन सगळं आदरणीय महेश दादांकडे आहे. कारण वारकरी संप्रदायाची जाण असलेलं हे नेतृत्व आहे. आम्ही अनेक ठिकाणी कीर्तन करतो, नाही असं नाही, पण एखाद्या सप्ताहाचं स्पॉन्सरशिप घेणं वेगळं. स्पॉन्सरशिप ही शब्द मुद्दाम वापरतो, कारण अलीकडे स्पॉन्सरशिपवर सत्य सुद्धा व्हायला लागते. आता कशाला स्पॉन्सरशिप येईल सांगता येत नाही, परंतु दुर्दैव आहे आता अलीकडे, जाऊ दे. परंतु एखाद्या सप्ताहाला आम्ही या सप्ताहाचा खर्च करतो असं म्हणणं वेगळं, आणि सप्ताहातल्या सगळ्या गोष्टीवर बारकाईने नजर ठेवून योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करणं
एखादा राजकीय व्यक्ती हे करू शकतो हे फक्त केवळ भोसरीतल्याच आमदारांकडे दिसून येतं, हे दुसरीकडे कुठे दिसून येतं. मी त्यांची स्तुती करण्याकरता इथं उभा नाहीये, परंतु दादांचा संबंध आमच्या सगळ्यांशीच, माझ्या वैयक्तिक एकट्याशीच नाही इथं आलेला, तर ह्या सगळ्या महाराज मंडळींशीच फक्त संबंध आहे असं नाही. अगदी लहानातल्या लहान वारकऱ्यापासून ते ज्येष्ठातल्या ज्येष्ठ वारकऱ्यापर्यंत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नावानिशी ते प्रत्येकाला ओळखतात. अंतःकरणामध्ये त्यांच्या विनय या सगळ्या वारकऱ्यांबद्दल आहे आणि त्याचाच हा उत्सव तपपूर्तीचा म्हणून या ठिकाणी साजरा होतोय. विठ्ठल माझ्या दृष्टीने आजचा दिवस माझ्या वैयक्तिक जीवनाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. याचं कारण माघ दशमी हे माझ्या गुरुजींची पुण्यतिथी आहे. माझे वैकुंठवासी गुरुवरी हरिभाऊ महाराज पाटील मोक्ष पाठशाळा त्यांचा आजचा पुण्यतिथीचा दिवस आहे. पंढरपुरामध्ये तो पुण्यतिथीचा उत्सव साजरा करूनच मी इथपर्यंत आलेलो आहे. त्यामुळे संतपर प्रकरणाचा अभंग घेण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे. बघू विठ्ठल या अभंगाची भूमिका आणि त्या अभंगाच्या थोड्याशा काही भावना जगद्गुरु तुकोबारायांना या अभंगातून ज्या प्रकट करायचे त्याचं निमित्त घेऊन आपण थोडंसं चिंतन या अभंगाचं करू. या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्या जीवनातील एक आनंदाचा आणि धन्यतेचा क्षण या अभंगातून प्रगट करतात. तुकाराम महाराजांची भाषा किती सरळ आहे पहा. किती अभंग हा अतिशय गोड पद्धतीने धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडवितो हे बोलणं थोडं कृतकृत्यतेचं दिसून येतं आपल्याला. कृतार्थतेचं बोलणं तुकाराम महाराजांचं दिसून येतं. हे सार्थकतेचं बोलणं तुकाराम महाराजांचं दिसून येतं. निश्चिंततेचं बोलणं तुकाराम महाराजांचं दिसून येतं. काही काही शब्द असे असतात की त्या शब्दाच्या रचनेवरून अंतःकरणाची भावना प्रगट होत असतात. काही शब्द असे असतात की त्या शब्दाच्या रचनेवर अंतःकरणाच्या काही भावना प्रगट होत असतात. म्हणजे एखाद्या अंतःकरण जर एखाद्याचं असं प्रसन्न असेल तर त्याची जी बोलण्याची भाषा असते किंवा त्याच्या मुखातून येणारे जे शब्द असतात त्या शब्दाकडे पहा. आणि एखाद्याच्या अंतःकरणामध्ये अनेक विषयाचा गोंधळ असेल, संशययुक्त अंतःकरण असेल तर त्याच्या बोलण्यातली भाषा पहा. बोलण्यामध्ये आपण एखाद्या वेळेस म्हणतो की हा बोलायला लागलाय मान्य आहे, पण याच्या मनात काहीतरी गोंधळ आहे बरं का, कारण याचे काही शब्द त्या अनुषंगाने योग्य येत नाहीये. पण हा अभंग मात्र तुकाराम महाराजांचा एक कृतार्थतेची भावना व्यक्त करणारा अभंग दिसून येतो. महाराज एका विशिष्ट अशा अवस्थेतून बोलतायत. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडवितो. कृतार्थता व्यक्त करतायत, सार्थकता व्यक्त करतायत, धन्यता व्यक्त करतायत. मी अनेक पद्धतीने या अभंगाचं चिंतन करण्याचा माझा मानस आहे. फक्त त्याच्या पद्धती फक्त व्यक्त करतो. तुकाराम महाराज ज्या धन्यतेचा विचार किंवा ज्या कृतार्थतेचा विचार करतात, माझा पहिला प्रश्न असा आहे, तुकाराम महाराज या देहू गावामध्ये राहतात आणि तुकाराम महाराज जे संसारिक जीवन जगतात त्या जीवन जगण्यातून असे कृतार्थतेचे शब्द येऊ शकतात का? असे येणं शक्य आहे का? कारण जे जीवन आहे ते जीवन प्रापंचिक जीवन आहे. मग प्रापंचिक जीवनातून अशा कृतार्थतेच्या शब्दाचा विचार जर त्यांच्या मुखातून येत असेल तर मग तो विचार आमच्या सारख्या सामान्य जीवाच्या मुखातून का येत नाहीये? कृतार्थता जर व्यक्त करायची असेल, तुकाराम महाराजही तुकाराम महाराजांचं गाव किंवा तुकाराम महाराज हा अभंग जे बोलतात ते काही गाव फार लांब आहे अशातला भाग नाही, देऊ जवळ आहे. आम्ही इथं जवळ आहोत, भोसरी अगदी जवळ आहे आम्ही. मग आम्ही इथं राहताना आम्ही कधी म्हटलं नाही धन्य काळ संत भेटी, धन्य झालो, कृतार्थ झालो, आम्हाला कधी बोलता येईल नाही. मग तुकाराम महाराज असे शब्द वापरायला लागले, अशी भाषा तुकाराम महाराजांची येऊ लागली. मग देहू गावात गेल्यानंतरच अशी भाषा येते का तुकाराम महाराजांसारखा संसार असल्यानंतरच अशी भाषा येते? काय नेमकं आहे? काय नेमकं कृतार्थतेची आम्हाला अवच्छेदता काढावी लागते? काही थोडं तुकाराम महाराजांच्या चरित्र. बरं, देहू गावात गेल्यानंतरच अशी भाषा येते म्हणावं तर देहूकरांना विचारा, म्हणजे गावाच्या लोकांना येईल का अशी भाषा त्यांच्या तरी मुखातून? बरं, आम्ही देहूमध्ये गेलो, आमच्या मुखातून तरी अशी भाषा येते का? आम्ही देहूमध्ये जेव्हा वारीला जातो तेव्हा आमच्या मुखातून अशी भाषा कधी आलेली आम्हाला तरी काही अनुभूती आहे का? मग नेमकं तुकाराम महाराजांना अशी मुखातून शब्द काय आले? बरं ठीक आहे, गावाचा विचार नाही आपल्याला पटला, मी त्यांच्या संसारिक जीवनाचा विचार आपल्यासमोर मांडतो. नाही, तुकाराम महाराजांसारखा संसार असल्यानंतर अशी कृतार्थतेची भाषा मुखातून येऊ शकते असं जर आपण एक कारण दुसरं पाहत असाल तर मग तुकाराम महाराजांच्या संसाराचा विचार करा. काय तुकाराम महाराजांचा संसार होता किंवा काय तुकाराम महाराजांचं घर होतं, त्या घरातच गेल्यानंतर अशी भाषा येते म्हणावं तर महाराजांचीच भाषा आहे. आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके, जाऊ पुढती भिके कुतरी घर राखे. अशी जर प्रपंचाची अवस्था अशी आहे, कोप मोडकी
जरजर अशी भाषा महाराजांची. कोप मोडकी जरजर. बरं फार काही घर असं सजवलेलं नटवलेलं थटवलेलं होतं अशातलाही भाग नाही. मग तरी तुकाराम महाराज अशा कृतार्थतेतून बोलतात. नेमकं काय करावं. बरं तशा पद्धतीचा प्रपंचाचा विचार करायचा झाला तर त्यांच्यापेक्षा आमची घरं चांगली आहेत नाही असं नाही. त्यांच्यापेक्षा आम्ही ज्या गावामध्ये राहतो ते गाव आमचं चांगलं आहे. त्यांच्यापेक्षा संसाराचा विचार केला तर आमचा संसार चांगला आहे. बरं तुकाराम महाराजांच्या संसाराचा आणि आमच्या संसाराचा विचार करायचा झाला तर आपण तुकाराम महाराजांचं चरित्र पाहताना असं सांगतो की जिजाई सारखं तुकाराम महाराजांशी भांडणं करत होती असं आपण अनेकदा ऐकतो. हे जिजाई स्वतंत्र सांगेल. मी आता बोलणार नाही, मला एवढी वेळ घालवायची नाहीये. मुळात जिजाई म्हणजे काय, तुकाराम महाराजांशी त्यांचा झालेला संसार नेमकं काय आणि त्याच्यातून धन्य अशा पद्धतीचे शब्द येणं म्हणजे नेमकं काय. तुकाराम महाराजांचा आणि जिजाईच्या संसाराचा विचार करायचा झाला तर तशा अर्थाने फार अनुकूल तुकाराम महाराजांच्या पत्नी तुकाराम महाराजांच्या परमार्थाला होत्या असं बहिरंगातून जरी आम्हाला वाटत नसलं. मी बहिरंग असा शब्द मुद्दाम वापरतो. मी कधी कधी वाक्यामध्ये जे देतो ते शब्द फार महत्वाचे असतात. म्हणजे बहिरंग असा शब्द मी मुद्दाम वापरतो. बाह्य चरित्रातून आम्हाला भले दिसत नसेल. जिजाई भांडणं करतात, अमुक करतात, तमुक करतात, त्या ज्याच्या संबंधाने तुकाराम महाराजांचं भजन चाललंय त्या पांडुरंगाला नावं ठेवतात, अमुक करतात, तमुक करतात. हे जरी बहिरंगातून दिसत असलं तरी जिजाईचं अंतःकरण काय आहे हेही मला आता सगळा वेळ घालवायचा नाही. पण मुद्दा मला असं मानायचा आहे की जिजाई जेवढ्या त्वेषाने तुकाराम महाराजांना बोलत होत्या तितक्या त्वेषाने बोलणाऱ्या बायका आमच्याकडे तर नाहीये. पण असं असताना सुद्धा तुकाराम महाराजांची भाषा धन्यतेची येते, आमची मात्र भाषा धन्यतेची येत नाही. काय कारण असतं. तुम्हाला आणखीन एक गंमत सांग. तत्वज्ञानामध्ये एक सॉक्रेटिस नावाचा तत्ववेत्ता होऊन गेला. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये अनेक तत्ववेत्ते. मला कधी कधी काही तत्ववेत्यांचा अभ्यास करताना आणि आपल्या संत चरित्राचा अभ्यास करताना थोडा विचार करण्याची सवय पहिल्यापासून. सॉक्रेटिसचं तत्वज्ञान खूप चांगलं आहे. मुळात सॉक्रेटिस सगळं ऐकायचा आणि वाचायचा झाला तर म्हणजे इतक्या अल्प वेळेमध्ये शक्य नाही. पण तरी मला जरा थोडं सॉक्रेटिसचं एक वाक्य सांगून पुढे जातं. त्याची पद्धत एक वेगळी होती, त्याची संभाषण पद्धत सुद्धा वेगळी होती. तुकाराम महाराजांचं चरित्र मी वाचायला लागलो आणि सॉक्रेटिसचं चरित्र वाचायला लागल्यानंतर मला लक्षात येतं की सॉक्रेटिसचं चरित्र वाचायला लागल्यानंतर लक्षात आलं की नक्की सॉक्रेटिसनं तुकाराम महाराजांचं चरित्र वाचलं असलं पाहिजे. बोलतो ते लक्षात घ्या. सॉक्रेटिसनं वाचलं असेल असं म्हणतोय मी. सॉक्रेटिसनं वाचलं असणार कारण तुकाराम महाराजांच्या चरित्रातल्या अनेक घटना त्याच्या जीवनातही मला दिसून आल्या. त्याचं असं आहे त्याची संभाषण पद्धती एक सॉक्रेटिसची फार गोड सांगितली जाते. काय म्हणे तो अगदी साधा म्हणजे दिसायला अतिशय साधा व्यक्तिमत्व. त्यांचा जर फोटो तुम्हाला कधी पाहायला मिळाला तर आवड किंवा तुम्ही गुगलवर गेला आणि तिथं जर तुम्ही क्लिक केलं तर सॉक्रेटिसचे काही फोटो तुम्हाला दिसतात. अतिशय साधा फोटो, असे चेहऱ्यावर असे खलखड्डे वगैरे पडलेले, अतिशय साधं त्याचं जीवनचरित्र सांगितलं जातं. राहणीमान अतिशय साधी पण विचारसरणी मात्र उच्च. आपल्याकडे एक इंग्रजीमध्ये सांगितलं जातं. इंग्रजीमध्ये एक वाक्य पहा, सिम्पल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. म्हणजे साधी राहणीमान पण विचारसरणी महान. राहणीमान अगदी साधी. जी राहणीमान अगदी साधी असते ना त्यांचा विचार साधाच असतो अशाचा भाग नाही. त्यांचा विचार उच्च असण्याची शक्यता आहे, असण्याची शक्यता म्हणण्यापेक्षा असतोच. आणि ज्यांची राहणीमान फार उच्च असते त्यांचे विचार उच्च असतातच अशाचा भागच नाही. नसतातच असं म्हणायला हरकत नाही. पाहण्यावर काहीच नसतं, बहिरंगावर काहीच नसतं. अलीकडे मी अनेकदा सांगत असतो, आमचे वडील गुरुवरे दादा एक वाक्य सांगत असतात, उपर तो भोध म्हणे अंदर तो राम जाणे. असं वरून फार चांगले असतात. उसडोंगा परी रसदेही डोंगा काय बोलला शिवरली रंगा. गंमत अलीकडल्या काळात अशी झाली, एखाद्या मोठ्या गाडीतून आला तर तो महाराज मोठा अशी पद्धत निघाली आता. म्हणून परवडत नसताना गाड्या घेऊन फिरायला थोडं स्पष्ट बोलायला काही हरकत नाही. का नको नको ते अलीकडे आयाम लागायला लागले आपल्या संप्रदायाला. जाऊ दे. तुकाराम महाराजांचा आणि सॉक्रेटिसच्या चरित्राचा मी थोडासा विचार करतोय साम्यतेच्या दृष्टीने. मला फरक सांगायचा आहे आणि मला तितके त्याच्यामध्ये चिकित्साही करायची नाही. त्यांची एक संभाषण पद्धत होती. काय पद्धत होती, काय म्हणे तो अगदी असं साधं. आणि एखाद्या वेळेस जर प्रवचन द्यायला लागले तर असे अनेक शेकडो तरुण त्यांचं प्रवचन ऐकण्याकरता व्याख्यान ऐकण्याकरता गर्दी करायची. काही काही लोकांना त्या काळातले जे काही स्वतःला विद्वान म्हणून घेणारी मंडळी आहेत त्यांना ते पटायचं. अरे हा काय स्थिती, अतिशय साधा बोलायला लागला की शेकडो तरुण त्याच्याजवळ बसून जातात. नावलौकिक याचाच वाढायला लागला, याचीच परिस्थिती व्हायला लागली. हा कोण आम्हाला विचारायला काय नाही, काय वेळ आहे म्हणून त्याच्याबद्दल टीका टिप्पणी करायची. नेमकं तशा कोणातरी एका विद्वानाची गाठ सॉक्रेटिसची रस्त्याने पडली की सॉक्रेटिसने त्यांना हात जोडायचे, नमस्कार करायचा, पाया पडायचं. दोन्ही हात जोडलं, नमस्कार केला की त्या विद्वानाला वाटायचं ज्याचं ऐकण्याकरता तरुणांची गर्दी असते तो माझा पाया पडतो याचा अर्थ मी त्याच्यापेक्षा विद्वान असं त्याला वाटायचं.
आणि मग हात जोडायचे. सॉक्रेटिसने सांगायचं, बरं झालं तुमची गाठ पडली, मला एका विषयावर तुमच्याशी चर्चा करायची आहे. मग त्या विद्वानाने विचारायचं, बोल तुला काय पाहिजे. काही नाही, मला धर्म या शब्दाची जरा थोडंसं चर्चा करायची असं म्हणायचं. मग धर्म या शब्दाचा कधी विचार करायचा, कधी नीती या शब्दाचा विचार करायचा, कधी सत्य या शब्दाचा विचार करायचा, कधी शांती या शब्दाचा विचार करायचा. असं म्हणून सॉक्रेटिस त्या प्रत्येकाकडे अशी चर्चा करायचा. मग चर्चा करताना त्याला तो असं म्हणायचा की मला याच्यातलं काही कळत नाही, बरं धर्म म्हणजे मला काही कळत नाही, तुम्ही कृपा करून सांगा. मग तो जो विद्वान असायचा तो म्हणायचा, याला धर्म म्हणजे काही कळत नाही, आपण याला सांगितलं पाहिजे. म्हणून तो विद्वान मोठमोठ्या पद्धतीने धर्माच्या व्याख्या करायच्या. त्याच्या व्याख्या झाल्या की सॉक्रेटिसने त्याला त्यातलाच एखादा प्रश्न विचारायचा. मग त्यांनी पुन्हा त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. आणि या दोघांच्या चर्चेमध्ये तासाभरानंतर तो सॉक्रेटिस असे काही प्रश्न विचारून गोंधळून टाकायचा. मग त्या विद्वानाच्या लक्षात यायचं की आपण आतापर्यंत जे बोललो ते सगळं चुकीचं आहे, सॉक्रेटिसच बरोबर आहे. ही त्याची संभाषण पद्धती होती सॉक्रेटिसची. सॉक्रेटिस मी शहाणा असं कधी म्हणत नव्हता, पुढल्याला शहाणा म्हणायचा आणि शहाणा म्हणून त्याला बोलायला लावायचा आणि बोलण्यातून तो किती मूर्ख आहे हे जगाला दाखवायचा. ही सॉक्रेटिसची पद्धत होती, संभाषण पद्धत. तुकाराम महाराजांच्या चरित्रात असे कित्येक घडले. सॉक्रेटिसचं संसारिक जीवन सांगतो आपल्याला. त्याच्या बायकोचं नाव होतं झांती. त्या दोघांची भांडणं सारखी व्हायची. त्या नवरा बायकोची भांडणं व्हायची. तेव्हा एकदा त्याच्या मित्रांनी सॉक्रेटिसला विचारलं, काय तुझी बायको फार भांडते म्हटले, तुला फारच भांडते, खरं तर असं आम्हाला बघवत नाही म्हटले, किती किरकिर करते, किती भांडत राहते, किती तुला त्रास देत राहते, तुला खरं तर त्याच्यामुळे तत्वचिंतनाला अडचण येते, तुला अभ्यास करायला अडचण येते म्हटले तुझ्या बायकोच्या भांडण्यामुळे, काय तुला किती त्रास आहे. हे मित्रांचं बोलणं ऐकल्यानंतर सॉक्रेटिसने सांगितलं, नाही 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 नाही, ती भांडते म्हणजे मला त्रास म्हणून भांडत नाही, उलट माझ्या अभ्यासाला पोषक वातावरण तयार करते. बघा विचार, माझ्या अभ्यासाला पोषक वातावरण करते. मित्रांनी विचारलं, अरे काय वेळेसारखं बोलतो, तिचं भांडणं म्हणजे अभ्यासाला पोषक वातावरण असं कसं काय. त्याचं कारण आहे म्हटला. तो असं म्हणायला लागला सॉक्रेटिस की माझी बायको माझ्याशी इतकं भांडते आणि भांडणातून माझी बायको मला सांगते, तुमचं मन संसारात रमू देऊ नका, तत्वचिंतनात रमवा. ही तिचं सांगणं आहे म्हणजे तुझं भांडणं हे मला परमार्थामध्ये प्रवृत्त करण्याकरता आहे, प्रवृत्त परमार्थाला अडसर करण्यासारखं नाहीये. अशा अनुषंगाने तुकाराम महाराजांचं जिजाईचं चरित्र वाचा. विठाला संसाराची सगळी जबाबदारी घ्यावी. जिजाईचं तुकाराम महाराजांना सांगणं असं आहे, अहो या तुच्छ असलेल्या मिथ्या संसारामध्ये तुम्ही लक्ष घालू नका, ती जबाबदारी भले मी घेते, पण तुमची परमार्थाची वृत्ती अखंड ठेवा. हे जिजाईचं त्यातून सांगणं आहे. त्यामुळे जिजाईचं बोलणं हे तुकाराम महाराजांच्या परमार्थाला अडथळ्याचं नव्हतं, उलट परमार्थाला पोषक अशा पद्धतीचं जिजाईचं बोलणं. म्हणून तुकाराम महाराजांचं आणि जिजाईचं चरित्र. बरं ठीक आहे, मग या अनुषंगाने मला बोलायचं होतं की मग नेमकं अशा पद्धतीचा काही जर आपल्याला त्रासाचे शब्द जरी दिसून येत असले तरी महाराजांची भाषा धन्यतेची दिसून येते. प्रपंचाच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्यापेक्षा आमचा चांगला प्रपंच असताना आम्ही धन्य म्हणत नाही, पण तुकाराम महाराज धन्य म्हणतात. गावाचा विचार केला तर त्यांच्यापेक्षा आमच्या गावाचा विकास असताना आम्ही धन्य म्हणत नाही, पण तुकाराम महाराज धन्य म्हणतात. घराचा विचार केला तर त्यांच्या घरापेक्षा आमचं घर चांगलं आहे, आम्ही धन्य म्हणत नाही, तरी तुकाराम महाराज धन्य म्हणतात. सत्तेचा विचार केला तर त्यांच्यापेक्षा आमची जास्त सत्ता समाजामध्ये आणि गावामध्ये दिसून येते, तरी आम्हाला धन्यतेचा विचार येत नाही, पण तरी ते धन्य म्हणतात. संपत्तीचा विचार करायचा झाला तर त्यांच्यापेक्षा आमची संपत्ती जास्त असताना आम्ही धन्य म्हणायला तयार नाही, ते धन्य म्हणायला तयार आहेत. संततीचा विचार केला तर त्यांच्यापेक्षा आमची चांगली संतती दिसून येते, आम्ही धन्य म्हणायला तयार नाही, ते धन्य म्हणायला लागले. नेमकं काय कारण असेल. मग धन्यतेचं सत्तेच्या दृष्टीने अवच्छेदक जोडायचं, संपत्तीच्या दृष्टीने अवच्छेदक जोडायचं, संततीच्या दृष्टीने अवच्छेदक जोडायचं, गावाच्या दृष्टीने अवच्छेदक जोडायचं, घराच्या दृष्टीने अवच्छेदक जोडायचं, का जातीच्या दृष्टीने अवच्छेदक जोडायचं, का नेमकं प्रपंचाच्या दृष्टीने अवच्छेदक जोडायचं, नेमकं धन्यतेचं अवच्छेदक जोडायचं तरी कोणतं. तरी तुकाराम महाराज इतक्या प्रसन्नतेमध्ये दिसून येत आहे. काय नेमकं असं याचा अर्थ याच्या पूर्वी प्रसन्नतेमध्ये नव्हते असं म्हणायचंय का. मग त्याच्या अगोदरचा काळ आणि आत्ताचा काळ याचा काही तौलनिक दृष्टिकोनातून अभ्यास करता येईल का पहा. बऱ्याचदा काही घटना काही दिवस असे असतात की त्या दिवसात प्राप्त झालेला आनंद पूर्वीच्या सगळ्या दुःखाचं निरसन करून टाकतो. विठाला माझं वाक्य लक्षात आलं का पहा. काही दिवस असे असतात की त्या दिवसातला आनंद पूर्वीच्या सगळ्या दुःखाला निरसन करून टाकणारा तो आनंद ठरतो. ते सुख पूर्वीच्या सगळ्या दुःखाला घालवून टाकणारं ते सुख दिसून येतं.
अशा काही दिवस, अशा काही घटना, अशा काही वेळ आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये म्हणजे एखाद्या वेळेस तर आम्ही एखादी गोष्ट आम्हाला चांगली पाठ प्राप्त झाली की आम्ही लगेच म्हणायला लागतो आता बस झालं बघा, काय कष्ट केले होते पूर्वी त्या सगळ्या कष्टाचं चीज झालं असं आपण म्हणतो. जरा सोप्या भाषेत बोलतो, एखाद्याचा मुलगा जर क्लास 1 ऑफिसर झाला तर ती आई आणि वडील म्हणतात आम्ही पूर्वीच्या काळामध्ये केलेले जे कष्ट आहेत त्या कष्टाला फळ मिळालं. ज्या दिवशी आम्हाला हा रिझल्ट लागलेला दिसून येतो त्या दिवशी ते म्हणतात आम्ही केलेल्या कष्टाला फळ मिळालं. ही व्यवहारातली भाषा. तुकाराम महाराजांच्या जीवनाचा विचार केला तर तुकाराम महाराजांचा पूर्वीचा काळ आणि तुकाराम महाराजांचा हा अभंग निर्माण झाल्यानंतरचा काळ याचा काही तौलनी दृष्टिकोनातून विचार करता येईल का याचं चिंतन मला करायचं. पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळाचा जर विचार करायचा झाला तर आणखीन एक विचार मी आपल्याला सांगेल, कारण या अभंगातली भाषा अत्यंत निश्चिंततेची आहे. याचा अर्थ पूर्वीची भाषा थोडी चिंतेची असणार आहे. मग ती तुकाराम महाराजांची चिंता नेमकी कोणती आहे याचा विचार केला पाहिजे. काय नेमकी ती चिंता आहे, त्या काळातली चिंता नेमकी कोणती आहे याचा विचार करायचा झाला तर महाराजांची मी प्रमाण देतो. कैमी उद्धार पावे न काही कृपा करीन ऐसे सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे ऐसी चिंता सदा सर्व काळ. महाराजांची भाषा ही चिंता. त्याच्याही पुढे जरा बोलतो की परमतत्वाची प्राप्ती करून देणारे संत कधी भेटतील ही तुकाराम महाराजांना लागलेली चिंता आहे. तुका म्हणे चिंता देव कृपा करील मज काय लाज राखील चिंता वाटे. तुकाराम महाराज सांगतात मला आतापर्यंत चिंता वाटत होती की भगवंताची कृपा माझ्यावर अमुक दिवशी होईल हे सांगणारे संत कधी भेटतील याची मला चिंता वाटत. तुका म्हणे चिंता वाटे. पण एकदा संतांची गाठ पडल्यानंतर मग मात्र ती चिंता राहिली नाही. अवघी चिंता वारली. महाराजांचीच प्रमाण देतो तुमच्या ऐकून. अगोदरची अवस्था तुका म्हणे चिंता वाटे आणि नंतरची अवस्था अवघी चिंता वारली. म्हणजे चिंता वाटे हे संतांच्या भेटीच्या अगोदरची चरित्र वाचा आणि संत भेट झाल्यानंतर अवघी चिंता वारली. त्याचा अर्थ संत भेटीच्या अगोदरची तुकाराम महाराज आणि संत भेट झाल्यानंतरचे तुकाराम महाराज असा दोन पद्धतीने फरक करता येईल. म्हणजे आपल्याला कळण्याकरता एव्हाना तुकाराम महाराजांच्या चरित्रात हा फरक करताच येत नाही. तुकाराम महाराजांचं चरित्र पाहायचं झालं तर उपजताची ज्ञानी संपलं. बरं दुसरं प्रमाण देतो. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक टेविले ही जर आपल्याला रामेश्वर भट्टांची केलेली आरती, रामेश्वर भट्टांनी केलेली आरती आपल्या डोळ्यासमोर आहे किंवा तुका विष्णू नाही या सगळ्या प्रमाणावरनं बघायला गेलं तर तुकाराम महाराज म्हणजे साक्षात परमात्मा मान्य आहे. पण लौकिकाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर अशा दोन पद्धतीने तुकाराम महाराजांच्या चरित्राचा विचार करावा लागतो. काही काही चरित्रकारांनी तर असा उल्लेख केलेला आहे महाराजांच्या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये 21 वर्षाचं आयुष्य पहिलं आणि दुसरं 21 वर्षाचं आयुष्य असंही केलेलं आहे. करण्याकरिता खरं बघायला गेलं हेही करायची गरज नाही. तुकाराम महाराजांचं पूर्वायुष्य जरी संसारिक अशा पद्धतीचं दिसत असलं तरी ती सुद्धा एक लीला आहे. ती सुद्धा एक लीला आहे. तुकाराम महाराजांचं जरी पूर्वायुष्य दिसत असलं संसारामध्ये ग्रस्त अशा पद्धतीचं दिसत असलं किंवा करीत या सेवा
कुटुंबाची. अशी जरी महाराजांची स्वतःच्या मुखातली स्वतःची भाषा जरी दिसून येत असली, संसाराच्या तापलोभी देवा, तरी पण मला असं वाटतं की ही एक महाराजांची लीला आहे. याच्याकरता ब्रह्मसूत्र भाषातलं सूत्र सांगतो, लोकवत्तू लीला कैवल्य. एक लीला. ज्ञानोबांचं चरित्र अहो आपण कित्येकदा सांगतो ना, ज्ञानोबांनी टाकी लावून घेतली, लीला. ज्ञानेश्वर महाराजांनी टाकी लावून घेतली, राग आला म्हणून टाकी लावून घेतली. खरंय काही राग येतो त्यांना कुठं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का? राग येतो त्यांना फक्त महाराज म्हणा. आम्हाला येतो राग नाही असं नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांना कुठे राग येणं शक्य आहे का? ज्ञानोबांनी टाकी लावली, ती एक लीला आहे. त्या काय घटना आहेत मला सांगायची, आता मला ते चरित्र वेळ बोलण्यात वेळ घालवायचा नाही. तुका भासला हा बोल. मानवी वेशधारी परी हा लीला लीला विग्रह. जिथं बरोबर पाहिजे तिथं लीला विग्रह. लीला विग्रह तो जो तुकाराम महाराजांचा विग्रह आहे, विग्रह या शब्दाचा अर्थ आहे देह घेतलेला अवतार, तो सुद्धा एक लीला विग्रह. ही एक लीला. हा देह धारण करून येणं ही एक लीलाच आहे. ज्ञानोबांनी भिंत चालवलं ही एक लीलाच आहे. एकनाथ महाराजांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या काळामध्ये चमत्कार करणं ही एक लीलाच आहे. तुकाराम महाराजांच्या चरित्राच्या पण आपल्याला कळावं याच्याकरता मी बोलतोय. अगोदरचं चरित्र चिंता वाटे आणि संत भेट झाली की चिंता वाटे, हे आपल्याला कळावं. बरं जाऊ द्या, सोपं बोलतो म्हणजे कडे काय आहे. संत भेट होण्याच्या अगोदरचे आपण आणि संत भेट झाल्यानंतरचे आपण याच्यात फरक. सोपं बोलतो.